गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण ट्रान्झिशन अँड इन ट्रान्झिशन एलिमेंट्स या चॅप्टरच्या अंतर्गत आपण नेक्स्ट काही प्रॉपर्टीज ज्या आहेत ट्रान्झिशन एलिमेंट्सच्या त्या पाहणार आहोत. ओके, त्या काही फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत. ओके, त्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन्स मेटल्स. प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन मेटल ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत कोणत्या आहेत प्रॉपर्टी द्या फिजिकल्स. ओके, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन्स एलिमेंट्स. तर त्या फिजिकल प्रॉपर्टी ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट आपण पाहणार आहोत. ओके, आता मग ट्रान्झिशन एलिमेंट कसे आहेत तर ट्रान्झिशन एलिमेंट हार्ड आहेत, टफ आहेत, हाय मेल्टिंग पॉईंट आहे, मेलेबल आहे, डक्टाईल आहे. ठीक आहे, या प्रकारचे प्रॉपर्टी आहे. त्यानंतर लस्टर्स आहे, शायनी कलरमध्ये आहेत काही काही. ओके, तर त्या प्रकारच्या फिजिकल प्रॉपर्टी आपण येथे पाहणार आहोत. ओके, तर मग हे ट्रान्झिशन मेटलमध्ये पहिली प्रॉपर्टी त्यामध्ये ट्रान्झिशन मेटल आर हार्ड, पहिला पॉईंट. त्यानंतर इट हॅज हाय मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट काय हाय आहे. त्यानंतर दे आर गुड कंडक्टर ऑफ, they are good conductors of heat and electricity. Okay, heat and electricity. Okay, त्यानंतर they are malleable, they are ductiles, त्यानंतर ट्रान्झिशन मेटल्स आर लस्टर्स का लस्टर्स. ओके, त्यानंतर ट्रान्झिशन मेटल हार्ड, हाय मेल्टिंग पॉइंट, गुड कंट्रोल ऑफ हीट इलेक्ट्रिसिटी, दे आर मेलेबल, दे आर डक्टाईल, ट्रान्झिशन मेटल्स आर लस्टर्स. ओके, त्यानंतर ट्रान्झिशन मेटल्स आर पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक. आता पहा इकडे हे जे आहेत आपण जो हा पार्ट लिहिले. ठीक आहे, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक. पहा इकडे आता ट्रान्झिशन मेटल आर हार्ड. ट्रान्झिशन मेटल कसे असतात हार्ड असतात. ठीक आहे, हार्ड असतात म्हणजेच काय की ते कठीण राहतात, त्याचे मेल्टिंग पॉईंट जास्त असतो. हार्ड आहेत, मेल्टिंग पॉईंट जास्त असल्यामुळं किंवा मेल्टिंग पॉईंट जास्त आहे हार्ड असल्यामुळं. त्यानंतर लस्टर्स आहे, लस्टर म्हणजे त्याची चकाकती असते त्यामध्ये. त्यानंतर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय ते गुड कंडक्टर आहेत, वाहक आहेत. कशाचे? कंडक्टिव्हिटीचे, कंडक्टरचे, इलेक्ट्रिसिटीचे आणि हीटचे सुद्धा. ओके, दे आर लस्टर्स त्या प्रकारचा. त्यानंतर दे आर मेलेबल अँड डक्टाईल या शब्दाचा अर्थ आहे की पाहिजे तसा आपण त्याला आकार देऊ शकतो, शेप देऊ शकतो. या प्रकारच्या फिजिकल प्रॉपर्टी हे ट्रान्झिशन एलिमेंटच्या आहेत. ओके, नाव नेक्स्ट प्रॉपर्टीज. तर नेक्स्ट प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये आपल्याला ॲटॉमिक अँड आयोनिक रेड आहे पाहायचं. atomic, okay, and ionic
radii of transition metal, atomic and ionic radii of transition metals. ठीक आहे. तर पहिला पॉइंट, ट्रान्झिशन मेटल म्हणजेच काय, सिरीज त्या 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज अँड 6D सिरीज याप्रमाणे. ओके. तर त्यामध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट, फ्रॉम लेफ्ट टू राईट्स, फ्रॉम लेफ्ट टू राईट न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस. म्हणजे लेफ्ट टू राईट, जसं आपण ट्रान्झिशन सिरीज 3 कोणती सिरीज जरी घेतली ट्रान्झिशन मधल्या, ठीक आहे, तर त्यामध्ये लेफ्ट टू राईट, जसं लेफ्ट पासून राईटकडे जाताना काय होतो की त्यामध्ये न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज होतो. ओके. न्यूक्लियर चार्ज काय होतो, इन्क्रीज होतो ड्यू टू increase in effective न्यूक्लियर चार्ज. हा न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज होत असल्यामुळे ड्यू टू इंक्रीज इन इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज रेडियस किंवा रेडाय म्हणू आपण, radii of the transition metal get shrinking किंवा त्याला म्हणू get close, get reduce. reduce म्हणजे कमी होणे. ओके. त्यानंतर hence atomic and hence atomic and ionic radii of transition metal decreases from left to right. पहा इकडे आता ॲटॉमिक आणि आयनिक रेडाय ऑफ ट्रान्झिशन मेटल. ट्रान्झिशन मेटल म्हणजेच म्हणजे काय आहे, थर्ड ग्रुपपासून ते 12 ग्रुपपर्यंत ह्या ट्रान्झिशन मेटल प्लेस आहेत. त्यामध्ये जसं लेफ्ट टू राईटपासून आपण जर तिसऱ्या ग्रुपपासून 12व्या ग्रुपपर्यंत जर आपण त्यामध्ये ऑब्झर्व केलं तर असं लक्षात येते की इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज किंवा न्यूक्लियर चार्ज काय होतो, इन्क्रीज होतो. तो पॉईंट लिहिला आपण, न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस. न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज झाला म्हणजेच तो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत, तर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन होतील, अट्रॅक्ट होतील कोणाकडे, त्या न्यूक्लियसकडे. आणि अट्रॅक्ट झाल्यामुळं काय होणार, त्यांचं आपण सांगता येईल त्याला एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तिथे काय करते, अट्रॅक्ट करतील कशावर, न्यूक्लियसकडे. आणि न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट केल्यामुळं इलेक्ट्रॉनची संख्या वाढत आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉनची संख्या वाढत आहे आणि ते न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होत आहे. त्यामुळं श्रिंकिंग होतं कशाचं, त्या न्यूक्लियस सॉरी त्या साईजचं, ॲटमचं. आणि त्यामुळे लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस ही डिक्रीज होते. ओके, ॲटॉमिक किंवा आयोनिक रेडाय. ठीक आहे, त्यामध्ये आपण एक असं सांगू शकतो पुन्हा, increase electron get attracted towards the nucleus. Increase electron get attracted toward the nucleus. ठीक आहे, न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट होणार आहे. ठीक आहे, सो इट रिझल्ट
so it result decrease atomic and ionic radii. काय होते पहा, जसं लेफ्ट साईडकडून राईट साईडकडे जात असताना ॲटॉमिक नंबर वाढतो. ॲटॉमिक नंबर वाढल्यामुळं इलेक्ट्रॉन सुद्धा वाढतात. इलेक्ट्रॉन वाढल्यामुळं काय होते, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन जर आउटर मोस्ट सेलमध्ये होत असेल क्रिएट, ठीक आहे. जसं की आपण यामध्ये इथं आपण एक त्यामध्ये सांगू शकतो की अशा प्रकारचं, ठीक आहे. समजा हा न्यूक्लियस आहे, चार्ज पॉझिटिव्ह आहे. या आउटर मोस्टवर जर इलेक्ट्रॉनची संख्या वाढत असेल तर ती अट्रॅक्ट कोणाकडे होणार आहे, पॉझिटिव्ह चार्जकडे. पॉझिटिव्ह चार्जकडे म्हणजे न्यूक्लियसकडे. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज. म्हणजे संख्या जर आउटर मोस्टची वाढली, सेल वाढत नाही आता, तुम्हाला माहिती आहे. कारण कोणता जरी आपण पिरियड घेतला तर त्या पिरियडमध्ये सेल वाढणार नाही, सेल तेवढ्याच राहतील लेफ्ट टू राईट. कारण पिरियडमध्ये सेल सारखेच असतात. समजा आपण फोर्थ पिरियडमध्ये गेलो, लेफ्टकडून राईटकडे, फोर्थ पिरियड म्हणजे त्यामध्ये 4 सेल आहेत. पिरियडमध्ये जरी आपण चाललो, सेल तेवढाच राहतील, फक्त वाढेल तर काय वाढणार, त्यांचा ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर वाढला म्हणून काय वाढणार आहे, त्यांचे इलेक्ट्रॉन वाढणार. आणि इलेक्ट्रॉन जास्त वाढले समजा उदाहरणार्थ, ते इलेक्ट्रॉन आपल्या सेल वर वाढले, आउटर मोस्ट सेलवर, तर ते अट्रॅक्ट कोणीकडे होतील, ते अट्रॅक्ट होणार आहेत आपल्या न्यूक्लियसकडे, त्या एलिमेंटच्या, ठीक आहे. आणि न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट झाल्यामुळंच काय होणार आहे की त्यांची साईज जी आहे ती कमी होणार आहे, ठीक आहे. म्हणून लेफ्ट टू राईट आपण जसं जातो, न्यूक्लिअर चार्ज वाढतो. इलेक्ट्रॉन जरी वाढले तर ते सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन काय करतात, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन, कारण की सेल वाढणार नाही. लेफ्ट टू राईट सेल वाढत नसतात, टॉप टू बॉटम सेल वाढतात. आपण हे सर्व पिरियडमध्ये चालू आहे. लेफ्ट टू राईटमध्ये सेल वाढल्यामुळंच काय होणार, सेल वाढत नसल्यामुळंच इलेक्ट्रॉन वाढतात फक्त, आणि ते सगळे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होतात कशाकडे, त्या न्यूक्लियसकडे. त्यामुळं श्रिंकिंग होते कशाचं, सेलची साईज कमी होते. ओके, तर याप्रमाणे ॲटॉमिक आणि आयोनिक रेडाय हा पॉईंट इथे कव्हर झालेला आहे. ओके, नाऊ नेक्स्ट. आता नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे आपल्याला, तो जो आहे आयोनायझेशन एनर्जी पाहायची. ओके, आयोनायझेशन एनर्जी. या आयोनायझेशन एनर्जीमध्ये काय करायचं पहा, आयोनायझेशन एनर्जी ऑफ ट्रांजिशन मेटल्स. आयोनायझेशन एनर्जी ऑफ ट्रांजिशन मेटल्स. आयोनायझेशन एनर्जी ऑफ ट्रांजिशन मेटल. ओके, तर पहा इकडे आयोनायझेशन एनर्जी म्हणजेच काय. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ऑफ द गॅसियस, किंवा त्यामध्ये ॲटममध्ये म्हणू तर शेवटच्या कक्षेमधला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजेच काय आहे, आयोनायझेशन एनर्जी. बरं, आता याच्या 3 सिरीज आहेत, ठीक आहे. तर त्या 3 सिरीजमध्ये जे थर्ड सिरीज आहे, थर्ड जे आहेत म्हणजे आपला जो ट्रान्झिशन जो सुरू होतो, ठीक आहे, तो 4th, 5th आणि 6th, ठीक आहे. त्यामध्ये तर थर्ड सिरीज जी आहे 6th वाले, ज्यामध्ये थर्ड ट्रान्झिशन सिरीज जी आहे म्हणजे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, सेकंड ट्रान्झिशन सिरीज आणि थर्ड ट्रान्झिशन सिरीज, या थर्ड ट्रान्झिशन सिरीजची आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे. कारण काय की त्यामध्ये न्यूक्लिअर चार्ज जास्त असल्यामुळं आयोनायझेशन एनर्जी सुद्धा तिथे जास्त होते. ओके, त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे आयोनायझेशन एनर्जी काय आहे. आयोनायझेशन एनर्जी, amount of energy, amount of energy required to remove outermost electrons of the atoms. ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे ट्रान्झिशन सिरीज, असं लिहू, ड्यू टू increase nuclear
चार्ज फ्रॉम लेफ्ट टू राइट in transition series काय आहे ड्यू टू इंक्रीज न्यूक्लियर चार्ज फ्रॉम लेफ्ट टू राइट इन ट्रांजिशन सीरीज इट कॉजेस increase आयोनायझेशन्स एनर्जी आयोनायझेशन एनर्जी सुद्धा काय होते इन्क्रीज होते लेफ्ट टू राईट मध्ये म्हणजे ट्रान्झिशन सिरीज मध्ये आयोनायझेशन एनर्जी सुद्धा इन्क्रीज होते काय इन्क्रीज होते ड्यू टू इन्क्रीज न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज न्यूक्लियर चार्ज झाल्यामुळं चार्ज वाढला इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होणार त्या चार्जकडे आणि अट्रॅक्ट झाल्यामुळं ते इलेक्ट्रॉन काढायला मॅक्झिमम एनर्जी लागेल म्हणून इन्क्रीज होणार आहे काय आयोनायझेशन एनर्जी कशामध्ये लेफ्ट टू राईट ह्या ट्रान्झिशन सिरीज मध्ये ओके थर्ड ट्रांजिशन सीरीज थर्ड ट्रांजिशन सीरीज हैविंग हाई आयोनाइजेशंस हाई आयोनाइजेशन एनर्जी ओके थर्ड ट्रांजिशन सीरीज हॅव्हिंग हाय आयोनायझेशन एनर्जी म्हणजे तिसऱ्या ट्रांजिशन सीरीजची काय एनर्जी जास्त असते दॅन फर्स्ट अँड सेकंड ट्रांजिशन सीरीज पहिल्या आणि दुसऱ्या ट्रांजिशन सीरीजच्या तुलनेत थर्ड ट्रांजिशन सीरीजची आयोनायझेशन एनर्जी काय असते जास्त असते आजच्या या लेक्चरमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ट्रांजिशन सीरीज पाहिले आहे ओके त्यानंतर त्यामध्ये आपण दुसरा पॉईंट जो कव्हर केला ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियस तो पाहिला आपण आणि तिसरा आपण आयोनायझेशन एनर्जी पाहिली जे लेफ्ट टू राईट काय होते इन्क्रीज होते ओके लेफ्ट टू राईट इन्क्रीज आणि ॲटॉमिक आणि आयोनिक रेडियस काय होते ती डिक्रीज होते आणि आयोनायझेशन एनर्जी ही मात्र लेफ्ट टू राईट काय होते डिक्रीज होते इन्क्रीज होते तर इन्क्रीज का होते ड्यू टू इन्क्रीज इन इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज ओके थँक्यू